गुड मॉर्निंग गाईज. वेलकम 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 टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग तुमच्यासाठी असू शकते, माझ्यासाठी तर आफ्टरनून 1 वाजून गेला ना. आता म्हणजे फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे घातले. तर आजचा इंट्रो थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल ब्लॉग कसल्याबद्दल आहे. पण तरी सुद्धा सांगतो. आमचे म्हणजे ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत, आमचे बाबासाहेब. आज उद्या म्हणजे 14 तारखेला त्यांची 135वी जयंती आहे. तर आजची 13 तारीख आहे. तर दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षीचा पण ब्लॉग होता आपल्याकडे. दरवर्षीप्रमाणे आपण 13 तारखेच्या रात्री डीजे वगैरे लावतो, फटाके वगैरे फोडतो. तर ह्या वर्षी सुद्धा तेच आहे. तर आता कपडे वगैरे घातलेत, आता जातो एरियात. आता घरातच इंटरेस्ट सुरू केला. आता एरियात जाऊन होतो तुम्हाला. सो गाईज आता दादाच्या घरी आलो, आपल्या विराज दादाच्या. बाहेर ऊन वगैरे होतं म्हणून जास्त कोण होते. स्टेज वगैरे टाकायला घेतलं, लाइटिंग वगैरे घरीच केलं रे. आता ब्लॉग चालू केला. आपल्याला जायचंय चलो कपडे घ्यायला. आता आता जाऊन यायचं काम करतोय. चल आताच जाऊन येऊ. भाई इकडे जास्त पैसा करायला लागल आता. काय करायला ओरिजिनल मध्ये घुसणार होतो युएस पोलामध्ये. युएस पोलो पैसा आला ना भाई इकडे आमच्या. नाही ना घरी झालं समोर लगेच आलं. हे दे मग 1000 रुपये मला. चल संध्याकाळी का त्याला माहिती. काय खा कपडे नाही तुला बोललो 400 रुपये टी शर्ट घे, मी घेतलाय तसा. अरे एडा तो नॅचरल पण युज करू शकतो, डाऊन शोल्डर वाला आहे तो. फर्स्ट डिमांड बघा, नंतर घेऊ. जाऊन काय बघू शकता. इकडे बघा अशी लाइटिंग केलेली आहे, बॅनर वगैरे लावले चारी साईडला. भाईला रात्रीसाठी शर्ट घ्यायला निंजा टेक्निक बघा शर्ट काढायची. हा एक आवडलाय आणि हा एक. या दोघांमधून बघू कुठला चूज करतो. नाही रे, व्लॉग मध्ये पण टाकतो फोटो. सो गाईज आज रात्रीसाठी तर दादाने कपडे घेतले. आता जस्ट आता चष्मा घ्यायला चाललोय. दुपारी वगैरे घालायला लागेल ना आज उद्या. तिथे चाललोय. शर्ट तो ब्लॅक वाला पहिला दाखवला व्हिडिओ मध्ये, तोच घेतला. आणि एक जीन्स घेतली ग्रेइश मध्ये. आणि आता एक चष्मा घ्यायला चाललोय सिडकोला. दोघं जरा माही तरी मॉर्निंग लेट झाली, तुम्ही बोलू शकता. याने तर अजून अंघोळ नाही केली, फोन बघत बसलेला. फोन असा पारोशी. आता जातो आणि चष्मा घेतो. तो गाईज आता आम्ही आलो ज्यूस प्यायला. याने घेतला सीताफळचा ज्यूस. अरे कसा वाटला ज्यूस? आणि माझा तिथं ओरिओचा बनवत आहे, चॉकलेट ओरिओ. गरमीच्या दिवशी हे ज्यूस पिणं मजाच मजा आहे. प्लास्टिक पी पी काही जेवायला घरी. हे माझे 2 भाऊ लोक आले आता स्कूल वरून. आता चाललोय परत एरियात गाडीवरती. दुपारी बोललो नको शर्ट बीट घालायला, पूर्ण घामाने भिजेल म्हणून. चले बस एरियात गेलो होतो, क्रिकेट खेळू जरा टाइमपास. भाईची पॅन्ट टाईट करायला आलो आता. चालू गाडीवर आम्ही स्पीकर पण लावलेला बघा. पब्लिक बघते आमच्याकडे अल्टर मध्ये. ज्यादा चिपक नाही घ्यायची. एक काम कर 10:30 कर. 10:30 कर. शॉर्ट पैंट कर दो उसको. शाम में दादा चौकात बसलो. हे बघा पोरं क्रिकेट खेळतात. त्यांच्यासाठी तर हा पूर्ण पिचच झालाय. नवीन केलंय आपला चौक. एकदा टाइमपास खेळत असतात, म्हणजे जर डॅमेज होईल कुठला पार्ट तसं नाही केलं, म्हणजे नॉर्मल टच. आम्ही पण इथे येऊन जरा बसतो सावली वगैरे मध्ये. ए जा लवकर स्पीकर ठेवून या. हा या आउट झालो आहे मी. चले एक आउट. बाय बाय. दुसरा खेळ. 14 एप्रिलचे दिवस झाले की मजाच मजा असते. खूप मजा असते. आउट दाखवायला. आउट आहे. अरे तुम्ही खेळला ना, मला काय नुसतं. थांब ना, हात काढ 2 मिनिटं हात काढ बघू इथं. गाईस हा बिचारा आमच्या तिकडे बघा, तिकडे गॅरेजचं दुकान आहे ना,
त्या गॅरेजवाल्याचा पोरगा आहे आता ऍड्रेस दे. आमचा, म्हणजे आमचा ओळखीचाच आहे खूप. काय राहतो सांग. तो बिचारा इथे वर असा जस्ट उभा राहिला. या पोरांनी एवढ्या जोरात मारलाय ना, नालायक पोरांनी. त्याचा बिचाराचा डोला बघा किती लाजला. बघू रे इकडे बघ. रडतोय तो विचार. एकाने वाचतो आणि एकाने डायरेक्ट वाटत लावलं डायरेक्ट बाहेर. माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. लय रडतोय तो मगाचपासून बाहेर. कोण रडताय रे? लय रडतोय. त्याच्यावरचा मनोगत दुःख व्यक्त करणारे आमचे विराज दादा भालेराव. काय बोलायचं तुला त्याच्यावरती? जरा एवढ्या जोरात लागलाय. तो डायरेक्ट एकच बोलत होता, तू चुकी केली इकडे येऊन. काय सीन. गुड इव्हनिंग गाईस. फ्रेश वगैरे झालं, नाश्ता घ्यायला गेलो. ही बघा किद्धर भाकरी आहे. आणि हे 2 कातोडी बघा. बाहेर नाही येतो तुम्हाला वसा असेल. आणि आमची मॅडम काहीतरी करते. माझ्या नादात वा इथला गाईस चुकी तिची नाव माझ्यावर. इथून बाहेर चला. काय बनवते ते दाखव. हे बघा गाईस, तुम्हाला वाटत असेल मी रील बिल बनवतो, फेमस असेल, तर माझी मम्मी जरा चांगला बनवत. मला वाल्याचा बिड्डा मॅगी बनव. चल नाश्ता करून दे, मला बाहेर जायचंय. ही बघा कामावरून आले पारोशी. आता एरियात जायचा मस्त. लाइटिंग वगैरे लागली असेल, एन्जॉय करायचा आज पूर्ण रात्र. नंतर रात्री आल्यावर व्लॉग एडिट करायचा, सकाळी दुसरा व्लॉग शूट करायचा. बेस्ट डे. असं जर बाहेर एकटं बडबडलंच ना तर लोक होतील बावळट्या. भारी दिवस आहे आजचा. या आवाज येत थांबा. आता तोरण लावले गाईज. चप्पल वगैरे उचलून ठेवले. झाडू मारून घेतो बाहेर दाराच्या इथं. फटाके घ्यायला आलो. ते रॉकेट फक्त 2च घेतले ना. बघू शकता किती गर्दी आहे. फक्त 2 तो गाईज आता चाललोय केक घ्यायला रात्रीसाठी. मी एकटाच आहे. सार्थक, विराज आणि मन्नू हे लोक गेलेत पुढे. म्हणजे सार्थकला घ्यायला घेते गाडीवरती 3 जण. आता मी चाललोय एकटा. त्यातून एकाला घेईल माझ्या गाडीवरती आणि मग केक घेऊ. कस्टमाइज केलं आहे केक. एक पूर्ण ब्ल्यू कलरमध्ये असं नॉर्मल सिग्नेचर आहे आणि एकावर कलम का बादशाह असं लिहिलं आहे. केकचे फोटो बघितले, पावर आहे. तेच घ्यायला जातो. त्याने ऑर्डर तयार करून ठेवले. मला बोलला फोन करून की या. आता तिथंच चाललो आहे. गाडी चालवतो ना. तर कुठला साहेब भेटला की आज बड्डेच करेल माझा. हा एक केक आणि ह्याच्यावर मेन लिहिलं आहे कलम का बादशाह.
काही बघू शकता बॉक्स एवढे मोठे मोठे दिलेत ना की आता मी गाडी पण बघा कशी चालव, तुम्हाला कसं सांगू आता. हे बघा हरकत आहे डायरेक्ट, हरकत आहे. सो गाईज फायनली मी रेडी झालेलो आहे. हे बघा हा रेडीमेड टी शर्ट आहे. दरवर्षीची आमची प्रथा होती, बट ह्या वर्षी ड्यू टू पेपर आम्ही केली नाही. आता हे बघू शकता पूर्ण हा कर. आता आजोबांना घेऊन जातो एरियामध्ये. टाईम तर तसाही झाला आहे, जेवलो सुद्धा नाही आहे मी. एरियात सर्व तयार आहेत, जाऊन भेटतो एरियात. गाईज मोजून 4 मिनिटं वाजले, 4 मिनिटं, 4 मिनिट्स. हा बघा मोजून 4 मिनिटं बाकी आहेत भाई. गल्लो अरे भेट करत. कचरा बघा. फायनली डीजे बंद झाला. आय थिंक सो 2 वाजून गेले आणि डीजे बंद केला. ही बघा दीदी माझी एक तिकडे जाऊन बसले मावशीकडे. सर्वांना दाखव का, सर्वांना दाखव. सो गाईज फायनली आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आत्ता जेवलो, 3:30 होऊन गेले. तर AC वगैरे लावले, बेडरूममध्ये बसलोय. तर कसा वाटला व्लॉग आजचा नक्की सांगा. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि पार्ट 2 येतो उद्याचा, तोही सुद्धा बघा. आणि
स्टे ट्यून. बाय बाय.